मला आयोगावर जायचं नाही. की रुपाली ठोंबरे यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष व्हायचंय. मला आयोगावर जायचं नाही. कारण का मी जे आत्ता बोलतीये, मी जो आत्ता स्टँड घेते, मी जर आयोगावर गेले तर मला फक्त देखरेख करावी लागणार. त्या महिलेला न्याय देण्यासाठी आउट ऑफ द वे जी काय मदत करायची असते ते मी त्या आयोगाच्या पदावर गेल्यानंतर मला करता येणार नाही. पण तुम्ही जितकं पोटतिडकीनं आत्ता या सगळ्याच महिलांविषयी बोलता, तितकं तुम्हाला पोटतिडकीने त्या आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर कामही करता येईल की? कसं करता येणार? आयोगाचं काम काय? काय काम आहे मला त्यांच्या सांगा? बाजूने उभं राहणं, त्यांची बाजू एक्झॅक्टली मांडणं. त्यांच्या बाजूनी उभं राहणं, त्यांची जी काही घटना आहे, लक्षात घ्या आयोगाचा अध्यक्ष झालं म्हणजे तुम्ही पाहिजे तसे गुन्हे दाखल करू शकत नाही. त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा जे काही तपास करतील, समजा आपण पोलिसावर प्रेशर आणून गुन्हे दाखल जरी झाले तरी कोर्टासमोर गेल्यानंतर त्या पोलिसांची सुद्धा की त्यांनी कसं चुकीचं कामकाज केलेलं आहे त्याची जी काही निघते ती त्या मुलीला न्याय देण्यासाठी होणार नाहीये. तो तात्पुरता असेल की त्या पदाचा वापर करून करा हे गुन्हे दाखल. शेवटी ठरवणार कोण आहे? कोर्ट. कोर्ट कोण आहे? कशावर चालतं? संविधानावर.